राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। वीरेंद्र सराफ यांनी महाधिवक्ता पदावरून राजीनामा दिलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ फुलणार अशा चर्चा सुरू आहेत। पंढरपूर नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बार्शी सार्वत्रिक निवडणूक पार पडली। आमदार दिलीप सोपल यांची बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत यांची बळीराजा विकास आघाडी थेट लढत होणार आहे। अकोल्याच्या केळीवेळीमध्ये झालेल्या कबड्डी सामन्यामध्ये अनेक संघ सहभागी झाले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समीर वानखेडे यांची उपस्थिती होती। सामना पाहण्यासाठी संपूर्ण स्टेडियम सुद्धा प्रेक्षकांनी भरलं होतं। राज्य सरकारनं बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला। अतिवृष्टी आणि महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला मंजुरी दिली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनानं दुसऱ्या टप्प्यामध्ये 717 कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा प्राधिकरणाला उपलब्ध करून दिलाय। हा निधी वितरित करताना कुंभमेळा आखाड्यातील विकास कामांवरच तो खर्च करावा असे आदेश सुद्धा शासनानं दिले आहेत। इंडिगोनं 610 कोटी रुपयांचा परतावा प्रवाशांना परत दिलाय। मोठ्या प्रमाणावर विमानसेवा रद्द झाल्यानं प्रवाशांना मोठा त्रास झालाय। प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगाही जप्त करण्यात आलेल्या आहेत, तर असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं। चित्रपट निर्माते विक्रम भट्टला पत्नीसह अटक करण्यात आलेली आहे। 30 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणात राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांनी विक्रम भट्ट यांना त्यांच्या मेव्हणीच्या निवासस्थानी अटक केली। जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे अर्ध्या मुंबईमध्ये आज 15% पाणी कपात करण्यात आली आहे। एकूण 25 पैकी 17 विभागांमध्ये ही पाणी कपात लागू करण्यात आली। विदर्भासह मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या तीव्रतेमध्ये थंडी होऊन सुद्धा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलाय। बंगालच्या उपसागरामध्ये मोन्था आणि सेन्यार या लागोपाठ आलेल्या चक्रीवादळानंतर राज्यातील हवामानामध्ये पुन्हा बदल होऊन थंडी वाढली आहे।